हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या सोमवार 17 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये आनंदी पुन्हा एकदा निंबाळकरांच्या घरात पोहोचली आहे. परंतु यावेळेस तिला चक्क एक नाग घेऊन आलाय. नागपंचमीचा सण आहे आणि आनंदीला नागाने या घरात आणलंय. म्हणजेच विद्याधरच्या गुंडांनी आनंदीला पळून नेलं होतं, तिला किडनॅप केलं आणि एका बॉक्समध्ये तिला लपवलं होतं. परंतु हा बॉक्स निंबाळकरांच्या घरात पोहोचला. घरात कोणाला काहीच माहीत नव्हतं. विद्याधरला हे सगळं माहीत होतं, पण विद्याधर काही करणार इतक्यात एका नागाने आनंदीची रक्षा केली आणि स्वतःला नाग आहे, विष आहे असं म्हणणारा हा विद्याधर नागाला पाहून त्याची चांगली टरकली. पण शेवटी युगंधरने नागाला नमस्कार केला. नाग तेथून निघून गेला आणि मग आता सगळ्यांना कळणारे की या बॉक्समध्ये आनंदीच आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच युगंधर या संजीवनी धर्मशाळेत पोहोचतो आणि तो मॅनेजरची रूम शोधत असतो. तेवढ्यात आनंदीसुद्धा धान्याचा टेम्पो आला हे सांगायला मॅनेजरच्या केबिनकडे येत असते. आनंदी ही मॅनेजरच्या केबिनमध्ये पोहोचते आणि तिच्या मागे मागे युगंधर येतो. आता आनंदीने वेगळी साडी नेसली आहे, त्यामुळे युगंधर आनंदीला काही ओळखत नाही आणि आवाज देतो, ओ ताई, मॅनेजर कुठे आहे? हे ऐकून आनंदीला मोठा धक्काच बसतो. आनंदी युगंधरचा आवाज ओळखते. तिला समजतं की हा युगंधर आहे. मालक साहेब मला शोधत शोधत येथे आले. जर त्यांनी मला पाहिलं तर ते मला घरी घेऊन जातील. मी त्यांना नकारसुद्धा देऊ शकत नाही. आता काय करायचं हाच प्रश्न आनंदीला पडतो आणि युगंधरला हा प्रश्न पडतो, मी या ताईंना आवाज देतोय पण त्या काम देत नाहीये, मागे पाहत नाहीये, मागे वळून पाहत नाहीये. युगंधर म्हणतो, ओ ताई, मी तुम्हाला आवाज देतोय, मॅनेजर कुठे आहेत? मी धान्य घेऊन आलोय त्यांचं. आनंदीला काय करावं ते कळतच नाही. ती जागेवर तशी स्तब्ध उभी राहते. मग थोडी पुढे जाते तर तेथे खुर्ची असते. त्या खुर्चीला धडकून आनंदी खाली पडते. युगंधर घाबरतो आणि म्हणतो, ओ ताई, आणि तेवढ्यात मॅनेजर धावत पळत तेथे येते. युगंधर म्हणतो, ओ ताई, पहा, त्या ताई आतमध्ये पडल्या आहेत. मॅनेजर म्हणते, हो हो मालक साहेब, तुम्ही काळजी करू नका, मी पाहते. नमस्कार. ती ना थोडी अंध आहे म्हणून अशी धडपडत असते, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही बसा, मी पाहते. असं म्हणून मॅनेजर आतमध्ये येते, आनंदीला उठवते आणि गुपचूप आनंदीला दरवाजाच्या मागे घेऊन जाते. तोपर्यंत युगंधर हा बाहेरच पाहत असतो. मॅनेजर आनंदीला म्हणते, आनंदी, काळजी करू नको, मी मालक साहेबांना काही सांगणार नाहीये, फक्त तू येथेच उभी राहा, हलू नको जागची, मी त्यांना सगळं समजून येते. असं म्हणून मॅनेजर ही बाहेर जाते. आनंदी तेथेच गप्प उभी राहते. मालक साहेबांना काही कळायला नको अशी भीती तिला वाटत असते. मॅनेजर बाहेर येते आणि विचारते, मालक साहेब, तुम्ही येथे कसे? युगंधर सांगतो, तुमच्या धान्याचा टेम्पो आहे ना, थोड्या दूर अंतरावर बंद पडला होता, तर तुमचं धान्य मी आमच्या गाडीतून घेऊन आलो आहे. आता इतक्या मोठ्या ट्रक टेम्पोमधील धान्य युगंधरच्या गाडीत डिक्कीत कसं बसलं देव जाणे. मॅनेजर म्हणते, अरे वा, हे खूप छान झालं, थँक्यू. युगंधर म्हणतो, तुम्ही तेवढं काढून घेण्याची व्यवस्था करा. मॅनेजर हो म्हणते आणि आपल्या पिऊनला बोलवते आणि गाडीतून सगळं धान्य काढायला सांगते आणि म्हणते, मालक साहेब तुम्ही बसा, मी आलेच. असं म्हणून मॅनेजर तेथून निघून जाते. युगंधर हा या केबिनच्या बाहेर असतो आणि या केबिनच्या दरवाजामागे आनंदी लपलेली असते. परंतु युगंधरला याबद्दल काहीच माहीत नसतं. इकडे युगंधरच्या घरी माई आणि बापूला दिसतं की शिल्पा चक्क किचनमध्ये स्वयंपाक बनवतीये. या दोघांना आश्चर्य वाटतं. बापू माईला म्हणतात, आश्चर्यच आहे, आजपर्यंत उभ्या आयुष्यात कधी किचनमध्ये न गेलेली शिल्पा आज किचनमध्ये जाऊन स्वयंपाक बनवतीये, काहीतरी वेगळं घडतंय. तर माई म्हणते, ही वादळापूर्वीची शांतता आहे, मला तर उलट भीती वाटतेय की आता काय होईल. आणि तेवढ्यात शिल्पा अनेक डिश घेऊन हॉलमध्ये येते. डायनिंग टेबलवर हे सगळं ठेवते. माई आणि बापू विचारतात, शिल्पा, हे सगळं काय आहे? आज सूर्य कुठून उगवलाय? चक्क तू स्वयंपाक बनवलाय. शिल्पा सांगते, हे सगळं मी प्रांजलसाठी केलंय. प्रांजलने आज माझं खूप मोठं काम केलंय, त्यामुळे मी त्याला सरप्राईज देणार आहे. त्याच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवलेत. माई आणि बापूला आश्चर्य वाटतं. बापू विचारतात, हो का?
असा काय पराक्रम केलाय त्याने. आणि तेवढ्यात प्रांजल तेथे येतो आणि विचारतो, आत्तू, हे सगळे तर माझ्या आवडीचे पदार्थ आहे. आज तुला माझ्यावर खूपच प्रेम आलेलं दिसतंय. तर शिल्पा चिडून म्हणते, फटकारीन, माझं प्रेम तुझ्याबद्दल कधी कमी झालंय का की आज खूप येईल. प्रांजल म्हणतो, ते तर खरं आहे, पण एवढे सगळ्या डिशेस का केल्या तू आज माझ्यासाठी. तर शिल्पा सांगते, अरे, जे काम मला जमलं नाही ते काम तू करून दाखवलंय. तुझ्यामुळेच ती आनंदी आपल्या घरातून आणि आयुष्यातून कायमची निघून गेली आहे. म्हणून तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल करावं म्हणून मी हे सगळं केलंय. प्रांजल भलताच खुश होतो आणि मस्त डायनिंग टेबलवर बसून एक एक पदार्थ खात असतो. माई आणि बापूला हे बिलकुल आवडत नाही आणि प्रांजलला सगळं आवडतंय हे पाहून शिल्पा खूप खुश होते. प्रांजल म्हणतो, पण आत्तू, म्हणजे फक्त एवढं खायला प्यायला? आता एवढं मोठं काम केलंय मी, मला काही गिफ्ट तर हवंय ना. शिल्पा विचारते, सांग काय गिफ्ट हवंय, दिलंच म्हणून समज. तर प्रांजल म्हणतो, आत्तू, मागील काही दिवसांपासून माझा खिस्सा आहे ना थोडा आजारी आहे. थोडे पैसे मिळाले असते तर बरं झालं असतं. शिल्पा म्हणते, एवढंच किती पाहिजे. तर प्रांजल सांगतो, लाखभर रुपये मिळाले तर चांगलं होईल. शिल्पा म्हणते, दिले. हे ऐकून प्रांजल खुश होतो, पण माई आणि बापूला हे बिलकुल आवडत नाही. माई ही शिल्पाला ठणकावून सांगते, शिल्पा, त्याला असल्या वाईट सवयी लावू नको. त्याला पैसे कशासाठी हवे आहेत हे आधी विचार आणि मग त्याला पैसे दे. शिल्पा आणि प्रांजल खूप चिडतात आणि माई शिल्पाला ठणकावून सांगते, ज्या गोष्टीसाठी तू आनंद साजरा करते ना ती गोष्टच मुळात खोटी आहे. तुला असं वाटतंय की आनंदी आपल्या घरातून आणि आयुष्यातून कायमची निघून गेली आहे, पण असं काही नाही आहे. माझं मन मला सांगतंय, आनंदी या घरात परत नक्की येईल. ती सुद्धा मानाने या घरात पाऊल ठेवेल आणि या घरात कायमची राहील. शिल्पा आणि प्रांजलला खूप राग आलेला असतो, पण दोघे गप्प बसतात, काहीच बोलत नाही. थोड्या वेळाने बापू युगंधरला कॉल करतात आणि युगंधर हा अजूनही त्या मॅनेजरच्या रूम बाहेरच उभा असतो आणि आनंदी ही दरवाजा मागे उभी असते. त्यामुळे युगंधर काय बोलतोय हे सगळं आनंदीला ऐकू येतं. बापू युगंधरला विचारतात, काय रे युगंधर, तू कोल्हापूरला गेला आहेस ना, सापडली का आनंदी? आनंदीची काही बातमी कळली का? युगंधर सांगतो, नाही बापू, अजून काहीच कळलेलं नाहीये, कुठे गेली काय माहीत. आनंदी हे सगळं ऐकत असते आणि युगंधर म्हणतो, जेवढं होऊ शकेल तेवढं सगळं केलंय मी. मी पोलिसांना सांगितलंय, त्यानंतर राजकारण्यांना सांगितलंय, प्रायव्हेट डिटेक्टिव्हला सुद्धा सांगितलंय, आपली माणसं सुद्धा शोधताय. आता याच्यापेक्षा जास्त मी काय करू शकतो? बापू म्हणतात, युगंधर, हे तर तू चांगलंच केलं. तू आता सगळं स्वतःच्या हातात घेतलंयस ना आणि एवढे प्रयत्न करतोयस ना, नक्की सगळं काही ठीक होईल. मला काही काळजी करण्याची गरज नाहीये. तर युगंधर चिडून म्हणतो, बापू, मला सुद्धा काही काळजी नाहीये. मी फक्त माझं कर्तव्य करतोय. पण आनंदी स्वतःहून घर सोडून गेलीये, त्यामुळे तिला शोधणं ही माझी जबाबदारी नव्हती. पण तरीसुद्धा आबांसाठी, आरती आरचीसाठी मी तिला शोधतोय आणि आता माझा आणि आनंदीचा काही संबंध राहिलेला नाहीये. हे ऐकून आनंदीला मोठा धक्काच बसतो. तिला खूप वाईट वाटतं. युगंधर म्हणतो, बापू, ही काय वागण्याची पद्धत झाली का? घर सोडून गेली ती आणि कशामुळे? घरातील वादविवादांमुळे, संकटामुळे, दुःखामुळे. ठीक आहे, माझा किंवा आपल्या कुटुंबाचा विचार नको करूस तू. तुझा आणि आमचा काही संबंध नाही. पण कमीत कमी स्वतःच्या आबांचा, स्वतःच्या मुलांचा तरी विचार कर ना. पण तिने तो सुद्धा विचार केला नाही आणि मला हे बिलकुल आवडलेलं नाहीये. तिने हे खूप चुकीचं केलंय. अरे, संकटांना तोंड देत आपल्या कुटुंबाबरोबर उभं राहायचं असतं. कुटुंबाची साथ मिळते, कुटुंबसुद्धा आनंदी राहतं. आज ते बिचारे आबा, आरती, आरची किती दुःखी आहेत आणि आनंदी त्यांना दुःखी करून गेली आहे. खूप स्वार्थी वागली आहे ती, पळून गेली आहे ती आणि अशा पळकुट्या लोकांना मी शोधत नसतो. पण आता नाईलाजाने मला हे करावं लागतंय. मी माझे प्रयत्न करतोय. चला, माझी फोनची बॅटरी खूप कमी आहे, मी तुम्हाला नंतर बोलतो, असं म्हणून युगंधर कॉल कट करतो. बापू त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात, पण तोपर्यंत फोन कट झालेला असतो. हे सगळं ऐकून आनंदीला खूप वाईट वाटतं. आनंदी दुःखी होते. तिला सुद्धा मालक साहेबांचं हे बोलणं पटतं की मी संकटांसमोर पाठ फिरून पळून गेले आहे, खूप स्वार्थी वागली आहे. आबा, आरती, आरची, मी खरंच कोणाचा विचार केला नाही. ते खरंच किती दुःखी असतील, माझी काळजी करत असतील, असा विचार करून आनंदी दुःखी होते, रडू लागते. आणि इकडे हा सायको नालायक प्रांजल चक्क दारू घेऊन येतो घरी आणि म्हणतो, चला, आता सगळं टेन्शन मिटलंय. आता माझ्या रूममध्ये बसतो आणि मस्त 2-2 पेग मारतो. आता काही टेन्शन नाही. आणि त्याच वेळेस आरची आणि आरती घरी येतात.
या दोघींना पाहून प्रांजल खूप चिडतो आणि विचारतो, तुमचं काय येथे? तुमची बहीण गेली ना पळून, मग तुम्ही दोघे ते कशाला आलाय? चला निघा, निघा इथून. हे ऐकून आर्ची खूप चिडते आणि म्हणते, ए प्रांजल, आम्ही ना मालक साहेबांशी बोलायला आलोय, कारण मालक साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की ते आनंद त्याला शोधताय. आम्ही त्यांचा फोन ट्राय करून पाहिला, पण त्यांचा फोन लागत नाहीये, नॉट रिचेबल येतोय, म्हणून आम्ही इथे आलोय. प्रांजल चिडून म्हणतो, हे तुमच्या डोक्यात काय फरक पडेल का रे? म्हणजे तुमची बहीण पळून गेली आणि माझ्या बापाला तुम्ही तिला शोधायच्या ड्युटीवर लावलंय. अरे मालक साहेबाचा पार घरगडी करून टाकलाय तुम्ही. आरती चिडून म्हणते, ए प्रांजल, तुझ्या तोंडी आम्हाला लागायचं नाहीये. मला फक्त एवढं विचारायचं आहे की मालक साहेबांशी तुमचा काही कॉन्टॅक्ट झाला का? आनंदीची काही बातमी मिळाली का? तेवढं सांग, जास्त काही बोलू नको. तर हा प्रांजल खूप वाईट बोलतो आणि म्हणतो, अरे तुम्ही काय तुमच्या बहिणीचं एवढं टेन्शन घेताय? तुमच्या बहिणीला या घरात तर काही सुनेचा दर्जा मिळाला नाही, मालक साहेबांची बायको म्हणून मिळवता आलं नाही, त्यामुळे गेली असेल आता कोल्हापूरला. तिथे एखादा श्रीमंत बकरा पटवणार, त्याला कापणार, त्याच्या पैशावर मस्त मजा मारणार. त्याला आता काही टेन्शन नाहीये. आनंदीबद्दल एवढं अपमानजनक शब्द ऐकून आरती खूप चिडते आणि चक्क प्रांजलच्या थोबाडीत मारण्यासाठी हात उचलते. परंतु त्याच वेळेस पृथ्वी तिचा हात पकडतो आणि आरतीला जाब विचारतो, तुझी हिंमत कशी झाली माझ्या छोट्या भावावर हात उचलण्याची? तर आरती म्हणते, मला हे बोलण्याआधी ना तुझ्या भावाला विचार, तो आमच्या आनंदीबद्दल काय बोलत होता, तो किती घाणेरडं बोलत होता. तर प्रांजल घाबरून म्हणतो, ए दादा, खोटं बोलतंय या, मी असं काही घाणेरडं वगैरे काही बोललेलं नाहीये, त्यांच्यावर विश्वास ठेवू नको. आरची म्हणते, ए प्रांजल, किती खोटं बोलशील तू? आता तू बोलला नाही का आनंदीताई कोल्हापूरला जाऊन एखादा श्रीमंत बकरा कापेल, त्याच्या पैशावर मजा मारेल? प्रांजल म्हणतं, ए गप गे, निघ इथून. आरती म्हणते, अरे खोटाड्या, लाज नाही वाटत का तुला? आणि आरती पृथ्वीवर चिडून म्हणते, मला काही बोलण्याआधी ना स्वतःच्या भावाला पहा, त्याला काही वळण आहे का? पृथ्वी विचारतो, एक गोष्ट मला आधी सांगा, तुम्ही दोघी इथे का आले आहात? आनंदी आता घरी आली आहे ना, मग तुम्हाला कसलं टेन्शन आहे? आरची आणि आरतीला आश्चर्याचा धक्काच बसतो. आरची सांगते, नाही पृथ्वी दादा, आनंदीताई तर घरी आलेली नाहीये, ती अजूनही हरवलीच आहे, तुला कुणी सांगितलं? पृथ्वीच्या पायाखालची जमीनच सरकते. पृथ्वी प्रांजलला जाब विचारतो, प्रांजल, या दोघी हे काय बोलताय? आनंदी अजून घरी आली नाहीये? मग तू मला असं फोन करून का सांगितलं की आनंदी आबांच्या घरी पोहोचलीये, तू तिला शोधू नको, घरी ये? पृथ्वीला काय बोलावं ते कळतच नाही. तो खूप घाबरतो आणि म्हणतो, ए दादा, ते 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 तो काय बोलतो हे त्याचं त्यालाच कळतं. आरती खूप चिडते आणि म्हणते, वा रे वा, माझ्या बहिणीचे संस्कार काढतोय, आम्हाला घराबाहेर काढतोय, आणि तुझ्या घरात तुझा छोटा भाऊ तुझ्याशी खोटं बोलतोय आणि आमच्या बहिणीविषयी इतकं वाईट शब्द उच्चारतोय, ते नाही दिसलं का तुला? पृथ्वी चिडून म्हणतो, बस झाला आरती, माझ्या घरात येऊन माझ्या कुटुंबाबद्दल एक शब्दही मी ऐकून घेणार नाहीये, जा तुम्ही इथून. आरती म्हणते, आम्हाला सुद्धा तुमच्यासारख्या गर्विष्ठ माणसांच्या घरी यायची काही हौस नाहीये, आम्ही आमचं आमचं पाहून घेऊ. असं म्हणून आरती आर्चीला घेऊन निघून जाते. आणि मग प्रांजल म्हणतो, ए जाग, गर्विष्ठ असशील, हाय आमची संपत्ती, प्रॉपर्टी, म्हणून हाय आम्ही गर्विष्ठ. अरे पृथ्वीदादा, तू ना तिच्याच दोन थोबाडीत द्यायला पाहिजे होत्या, भंगार कुठल्या, माजोड्या पोरी कुठल्या. आणि त्याच वेळेस पृथ्वी चक्क या प्रांजलच्या सनसनीत मुस्काटात मारतो. प्रांजल जागचा हादरूनच जातो. पृथ्वी त्याच्याकडे रागारागाने पाहतो. प्रांजल विचारतो, ए दादा, तू माझ्या थोबाडीत कशाला मारली? पृथ्वी म्हणतो, मी तर तुला आधीच मारणार होतो, पण उगाच त्यांच्यासमोर नको म्हणून शांत बसलो होतो. अरे नालायका, लाज नाही वाटत का तुला? खोटं बोललास तू माझ्याशी, आनंदी सापडली नाही तरी खोटं बोलला. आणि मला मान्य आहे, आपले त्या आनंदीशी कितीही वाद असतील, पण एका मुलीबद्दल इतके घाणेरडे शब्द तू कसे काय बोलू शकतो? आपल्या आईने आपल्याला असेच संस्कार दिले आहेत का? आणि तू मला सांग, तू माझ्याशी खोटं का बोलला? तर प्रांजल म्हणतो, मला नव्हतं आवडत ते, म्हणजे त्या आनंदीला शोधायला का जायचं आपण? का गेलास तू? तिने आपल्या आईची जागा घेतली आणि तू तिला शोधायला गेला, हे मला आवडलं नाही, म्हणून मी खोटं बोललो. पृथ्वी चिडून म्हणतो, खोटं हे खोटंच असतं, कारण काही असो. आणि प्रांजल, तू जर मला एकदा प्रेमाने फोन करून सांगितलं असतंस की दादा तिला शोधायला जाऊ नको, तर कदाचित मी नसतो गेलो, तुझं ऐकलं असतं. परंतु आय हेट लाईज, मला खोटं बोललेलं आणि खोटं बोलणारी माणसं आवडत नाही. मग तो माझा सख्खा भाऊ असला तरीही हे लक्षात ठेवायचं. असं म्हणून पृथ्वी आपल्या रूममध्ये निघून जातो.
प्रांजल खूप चिडतो, आपले डोळे पुसतो. या आरची आनंदीमुळे सगळं झालंय असं त्याला वाटतं आणि त्याला त्यांचा खूप राग येतो. इकडे एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह युगंधरशी फोनवर बोलत असतो आणि म्हणतो, मालक साहेब, मी आणि माझी सगळी माणसं अख्खं कोल्हापूर पिंजून काढताय. पण आता छोटं शहर नाही आहे ना मालक साहेब, थोडा वेळ तर लागणारच. आम्ही शहरातले सगळे बस स्टँड, रेल्वे स्टेशन, हॉस्पिटल्स, त्यानंतर पोलीस स्टेशन, धर्मशाळा सगळं शोधून काढतोय. तुम्ही काळजी करू नका, लवकरात लवकर आनंदी मॅडम सापडतील. ते फक्त पैशांचं बघा ना. मालक साहेब काही ते बोलतात आणि हा डिटेक्टिव्ह म्हणतो, पोचलं मालक साहेब, पोचलं. आणि तेवढ्यात तो आपला मोबाईल पाहतो तर त्याला पैसे भेटतात. त्यामुळे हा डिटेक्टिव्ह खुश होतो. तो मागे वळून जाणार इतक्यात शलाका त्याच्यासमोर उभी असते. आता युगंधरने कोणता प्रायव्हेट डिटेक्टिव्ह केलाय हे सुद्धा शलाकाला समजतं. शलाका ही अंतर्ज्ञानी, त्रिकालज्ञानी आहे एवढं मात्र नक्की. शलाकाला पाहून हा प्रायव्हेट डिटेक्टिव्ह खूप घाबरतो आणि विचारतो, मॅडम तुम्ही येथे? आणि शलाका म्हणते, युगंधरशी बोलत होता ना, आनंदीला शोधण्यासाठी तो किती पैसे देतोय सांग. हा डिटेक्टिव्ह खूप घाबरतो. शलाका म्हणते, मी दुप्पट पैसे देते. तर डिटेक्टिव्ह म्हणतो, पण मालक साहेबांना कळलं तर ते माझा जीव घेतील. शलाका तिच्या हातात असलेली ब्रीफ केस उघडते आणि या ब्रीफ केसमध्ये पैसेच पैसे असतात. आणि एवढे पैसे पाहून या डिटेक्टिव्हचे डोळेच फिरतात. डिटेक्टिव्ह म्हणतो, पण मॅडम, मालक साहेब. शलाका म्हणते, जाऊ दे मग, तुझी मर्जी. शलाका ही ब्रीफ केस परत बंद करत असते तर हा डिटेक्टिव्ह लगेच ही ब्रीफ केस घेतो. शलाका म्हणते, आत्ता कसं? आता मी जे सांगेल तसं करायचं. युगंधरला नाही कळायला पाहिजे की आनंदी कोठे. तुझ्या माणसांना आनंदीला शोधायला सांगायचं आणि तिच्याबरोबर काय करायचंय तुम्हाला ते करा. परंतु यानंतर आयुष्यात पुन्हा कधीच आनंदी आणि युगंधरची भेट नाही व्हायला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं. डिटेक्टिव्ह म्हणतो, कळलं मॅडम. डिटेक्टिव्ह तेथून निघून जातो. शलाका खुश होते की आता आनंदी आणि युगंधरची भेट काही होणार नाहीये. आणि इकडे आनंदी ही आपल्या रूममध्ये येते आणि आता मालक साहेब जे काही बोलले ते सगळं तिला आठवतं. आनंदी विचार करते, खरंय, मालक साहेब खरंच बोलले. मी खूप स्वार्थी झाले. माझ्या दुःखात मी आबा, आरती, आरची कोणाचाही विचार केला नाही. मी असं घर सोडून गेल्यानंतर मालक साहेब किंवा त्यांच्या कुटुंबाला तर काहीच फरक पडणार नाही. पण माझ्या कुटुंबाला तर खूप दुःख होईल ना. ते मला सगळीकडे शोधत असतील. मी कोठे गेलीये, काय करतीये अशी त्यांना भीती वाटत असेल. कमीत कमी मी त्यांना तरी कळवायला पाहिजे की मी सुखरूप आहे. माझी काळजी करू नका आणि मला शोधायचा प्रयत्न करू नका. मी त्यांना फोन करते, आरतीताईला फोन करते. असा विचार करून आनंदी मॅनेजरच्या रूममध्ये येते आणि म्हणते, ताई, मला एक मदत हवी होती. मॅनेजर विचारते, काय झालं आनंदी? काही त्रास होतोय का? काही प्रॉब्लेम आहे का? आनंदी सांगते, नाही ताई, काही त्रास होत नाहीये. मला माझ्या बहिणीला कॉल लावायचा आहे. कॉल लावून देता का? मी तुम्हाला नंबर सांगते. ही मॅनेजर हो म्हणते आणि आनंदी तिला नंबर सांगते. मॅनेजर आरतीला कॉल लावते. आनंदीकडे रिसिव्हर देते आणि म्हणते, मी आहे बाहेर. मॅनेजर तेथून निघून जाते. आणि इकडे आरती ही काहीतरी कुटत असते. ती काही आनंदीला शोधत नाहीये. तेवढ्यात तिचा फोन वाजतो. आरती पाहते की अननोन नंबरवरून फोन आलाय. आरती फोन उचलते. आनंदी तिचा आवाज ऐकून खूप इमोशनल होते आणि तिला आवाज देते, आरतीताई. हे ऐकून आरतीला आश्चर्याचा धक्काच बसतो. आरती म्हणते, आनंदी, आनंदी कोठेस तू? तू घर सोडून का गेली? आम्हाला का नाही सांगितलं? अगं तुला घर सोडून जायचंच होतं तर इकडे यायचं ना. आमचा, आबाचा, माझा, आरचीचा तरी विचार करायचा. तू असं का केलंस? घर सोडून का गेलीस? सांग, आत्ताच्या आत्ता सांग, कोठेस तू? आनंदी म्हणते, आरतीताई, खरंच मला माफ कर. चुकलं माझं. मी तुम्हाला न सांगता इकडे निघून आले. पण मी सुखरूप आहे. माझी काळजी करू नकोस. आरती म्हणते, आनंदी कोठेस तू? कोणत्या शहरात आहे? कोणत्या ठिकाणी आहे? सांग, मी आत्ताच्या आत्ता येते तुला घ्यायला. सांग लवकर. तर आनंदी म्हणते, सॉरी ताई, मी तुला नाही सांगू शकत मी कोठे आहे. आणि आता मी त्या घरी परत कधीच येणार नाही. माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास होतोय. तुमच्या आयुष्यात खूप दुःख आहेत आणि मला आता हे सगळं सहन होत नाहीये. मी नाही येणार ताई. आता मी येथेच राहणार. मी नाही सांगू शकत मी कोठे. असं म्हणून आनंदी फोन कट करते. आरती म्हणते, आनंदी फोन कट करू नको. पण आनंदीने तोपर्यंत फोन कट केलेला असतो. आणि मग आरती याच फोनवर, याच लँडलाईनवर पुन्हा एकदा कॉल लावते. आनंदी जाणार इतक्यात तेथे फोन वाजू लागतो. आनंदीला समजतं
की आरती त्याने परत कॉल केला आहे. आरती विचार करते, आनंदी फोन का उचलत नाही आहे. आनंदीने आपल्याला फोन केला पण पत्ता नाही सांगितला. पण इकडे आनंदी चक्क फोनचं रिसिव्हर खाली काढून ठेवते आणि थोड्या वेळानंतर रात्र होते. युगंधर हा त्याच्या रूममध्ये असतो आणि आनंदीचा काही पत्ता लागला नाहीये, त्यामुळे तो खूप अस्वस्थ असतो. त्याला आनंदीची आठवण येत असते. बॅकग्राऊंडमध्ये देवा काळजी रे हे अतिशय दुःखद गाणं सुरू होतं आणि इकडे आनंदीसुद्धा तिच्या या धर्मशाळेतील रूममध्ये येते. कशीबशी चाचपडत चाचपडत आपल्या बेडजवळ येऊन बसते. युगंधरला आनंदीबरोबर घालवलेले आनंदाचे क्षण आठवतात आणि मग आनंदीला युगंधरबरोबर घालवलेले आनंदाचे क्षण आठवतात. दोघेही एकमेकांबद्दलच विचार करत असतात. त्यांना एकमेकांची खूप आठवण येत असते. फ्रेंड्स, हा सीन खूप इमोशनल आहे. बॅकग्राऊंडमधलं दुःखद गाणं आणि आनंदी आणि युगंधरची एकमेकांबद्दलची काळजी, एकमेकांपासून असलेल्या दुरावामुळे त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या डोळ्यात जे दुःख दिसतं ना, ते पाहून तुम्हालाही वाईट वाटेल यात शंका नाही. आणि मग आनंदी हात जोडून देवाला प्रार्थना करते, देवा मी ते घर सोडून आली आहे. माझ्यामुळे त्या घरात खूप वादविवाद होत होते, पण आता मी त्या घरात नाही आहे. तर मालक साहेब आणि मुलांमध्ये जे वाद होत होते ना, ते वाद मिटू दे. त्या दोघांमध्ये पुन्हा सलगी होऊ दे, त्यांचं प्रेम वाढू दे. आणि इकडे युगंधर विचार करतो, आनंदी चुकलीस तू. तुला असंच वाटलं ना की तू हे घर सोडून गेली तर माझ्यातील आणि मुलांमधील भांडण मिटेल, पण असं नाही आहे. तू गेल्यामुळे परिस्थिती आणखीन चिघळेल. येथे राहून आपण काहीतरी मार्ग काढला असताना, असा विचार करून युगंधर खूप दुःखी होतो. इकडे आनंदी दुःखी असते आणि दोघांना एकमेकांची खूप आठवण येत असते. आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, आनंदी या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. युगंधर आणि आनंदी एकमेकांच्या जवळ आले पण एकमेकांना काही भेटू शकलेले नाही आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर आनंदी मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की विद्याधरची गुंड, विद्याधरची माणसं चक्क आनंदीला किडनॅप करून एका बॉक्समध्ये ठेवतील आणि हा बॉक्स निंबाळकरांच्या घरी पोहोचेल. आणि या दिवशी नागपंचमी असणार. युगंधर आणि घरातील सगळेजण महादेवाची पूजा करत असतील आणि त्याच वेळेस या बॉक्सवर एक भला मोठा नाग येईल. या नागाला पाहून सगळे खूप घाबरतील आणि मोठ्या मोठ्या बढाया मारणारा विद्याधर की आगेन मी लय मोठा नाग आहे, या मोठ्या खरोखरच्या नागाला पाहून या विद्याधरची चांगली टरकणार. विद्याधरला माहिती आहे की याच बॉक्समध्ये आनंदी आहे, पण या नागाच्या भीतीने तो काही करू शकणार नाही. परंतु त्याच वेळेस युगंधर पुढे येईल. युगंधर या नागासमोर हात जोडून प्रार्थना करेल आणि मग हा नाग कोणालाही काही न करता तेथून निघून जाईल. माई म्हणतील, हा तर महादेवाचाच काहीतरी संकेत दिसतोय. युगंधर म्हणेल, याचा अर्थ याच बॉक्समध्ये आनंदी असेल तर. आणि मग युगंधर या बॉक्सच्या दिशेने पुढे पुढे येईल. आता युगंधर हा बॉक्स उघडणार का? या बॉक्समध्येच आनंदी असेल का? आनंदी सापडणार का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. आता जर युगंधरने हा बॉक्स उघडला नाही तर मात्र आनंदी त्याच्या हातून कायमची गेली. मग विद्याधर तिला सोडणार नाही, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आनंदी या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.